जामखेड शहरातील बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळ पहाटेच्या सुमारास इर्टिगा गाडी रस्ता दुभाजकावर धडकून गाडीनं पेट घेतल्यानं गाडीत अडकलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका तरुणाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं पुन्हा एकदा जामखेड चौताडा या अपूर्ण रस्त्याचा कारभार चव्हाट्यावर आला असून अजून रस्ता अपघातात किती बळी जाणार असा संजय कोठारी सार्वजनिक बांधकाम विभागास सवाल केलाय। जामखेड शहरातील बीड रोडवरील नवले पेट्रोल पंपाजवळील रस्ता दुभाजकास पहाटे 4च्या सुमारास एर्टिगा कार गाडीची जोरात धडक बसल्यानं गाडीचे चाक निखळून काही अंतरावर जाऊन पडले, तर जोरदार धडकेनं स्पार्क होऊन गाडीतील सीएनजी गॅसनं पेट घेतल्यानं कारला जोरदार आग लागली आणि याच जोरदार आगीच्या भडक्यात गाडीत अडकलेले जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल आणि त्यांच्या सोबत असणारा जामखेड येथील तरुण महादेव काळे या दोघांचा जळून जागीच मृत्यू झालाय। या घटनेची खबर सर्वात अगोदर सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाल्यानं भला पहाटे कोठारी मदतीसाठी घटनास्थळी रवाना झाले। त्यांनी अग्निशामक दल पोलीस यांना घटनेची माहिती दिली। दोन्ही टीम तातडीनं घटनास्थळी आल्याही मात्र आग भयंकर असल्यानं गाडीतून वाचवा वाचवा असे आवाज येत असून सुद्धा काही करता आले नाही। तब्बल तास 2 तासानंतर आग शमली, मात्र तोपर्यंत आतील दोन्ही जण जळून खाक झाल्यानं घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी शशांत शिंदे यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन केलं। जामखेड नगर परिषदच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी अय्याज शेख, विजय पवार, अहमद शेख यांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 1 तास आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या रौद्र रूपापुढे त्यांना अखेर हतबल व्हावं लागलं। या संपूर्ण घटनेस सार्वजनिक बांधकाम खात्याचा ढिसाळपणा आणि रस्ता कामात झालेल्या दिरंगाई हेच कारण असल्याचं सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्पष्ट केलंय। घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, न्यायवैद्यकीय पथक हे सर्व तातडीनं दाखल झाले। मी संजय कोठारी जामखेड आज सोमवार दिनांक 24/2/2025 रोजी पहाटे 4:35 मला एका मुलाचा फोन आला। कोठारी काका, एक ॲक्सिडेंट झाला आहे, ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे, गाडीतील लोक आरडत आहेत। मी ताबडतोब माझी ॲम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो। त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो। नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला, अग्निशामकवाल्याला फोन केला, यांना बोलवून घेतलं। तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता। यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये साईनाथ पॉन सेंटरचे महादेव काळे जामखेड वय 28 आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय 35 हे संगमनेरचा आहे। हे दोघं जण जागेवर जळून खाक झालेले आहेत। घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामकवाल्याने विझवायला 1 तास लागला। गाडीचा टायर तुटून एक 100-200 फूट लांब गेला होता आणि गाडीचा हेडलाईट 300 फूट लांब गेला होता। या गाडीचा भयानक ॲक्सिडेंट झाला आहे। महत्त्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फलक नसल्यामुळे आणि रोडचे काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहेत। तरी याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।